कुंडलिक वरदा हरी विठ्ठल आदिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव संपवायचा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः मुख्य दोका हिरावर तयाचे शिर छेदून बाले बंधुनी रघुनंदना निघे परतून पात्यांत प्रभु रामचंद्र भगवान की जय असं पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दासता बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान त्याची विवाह झाली नव्हती महाराज म्हणून असणार प्रभु रामचंद्राचा बाण सुटला विवाह आल्याशी तर कसं होणार सुटला आणि बाणाने बरोबर असणार महिर रावणाचं मुंडक उडवला आणि बाण परत प्रभु रामचंद्राच्या भात्यात जाऊन बसला समुद्री नाला तरंग उठती वायू त्याची करी शांती देवी जबाले श्री रघुपती राक्षस व्यक्ती समुद्रात लाटा उंच झाल्याबरोबर सरसच्या वाऱ्याने लाटा बंद होत्या तसं अहिरावणाला बंद करून टाकलं ना तरी मनाचे संकल्प साधक करी निर्विकल्प देवी अहिरावणा मुख रवी कुळ दीपक जसं मनाच्या ठिकाणी एखाद्याच्या मध्ये अनेक विकल्प यावं संपते का नाही पण आणि माणूस सगळे असणारा विकल्प तोडून टाकून बरोबर आपलं काम साधतो तसं प्रभू रामचंद्राच्या बाणाने काम केलं जे विनालभूत कृती असतानाचे ब्रह्म संपत्ती ते राक्षसाच्या व्यक्ती श्री रघुपती संवारे जसं नाना प्रकारचे असणाऱ्या बहुधा कृत्या ह्या जगतात वेगवेगळे जीव मात्र आहे त्या आपापल्या पद्धतीनं ब्रह्म संपत्ती मानतात मग असं सांगितलं ना आंधळ्यात पट्टी डोळ्यावर बांधून चित्र काढ शब्दाला हात लागला की काय म्हणणार माणूस हत्ती आहे काही शिकून म्हणलं कुठला तरी वन्य प्राणी वर असणार इकडं पाठीकडे मान लागलं तर दुसरंच काहीतरी म्हणणार तोंडाकडे हात लागला तर तिसरंच म्हणणार ज्याचे त्याच्या असणारा ब्रह्म ओळखतील जसं म्हणलं तशा प्रकारे प्रभू रामचंद्राने असणाऱ्या राक्षसांची शांती केली वेदवाद्यांचे शब्दार्थ जे वेदांत दोषित तैश्या परिश्री रोगलात सारित जसं वेदाचं पठण केलं असं एखादा असावा आणि त्याला अज्ञानी त्याच्या समोर काहीतरी बोलावा ज्ञानी पंडित त्याच्या शब्दाचं जसं खंडन करतात तसं राक्षसांचं खंडन सूर्य करणे पुरी जाती तारांगणे ऐश्या परिश्री रवंदने रणी मारणे शत्रू सूर्य उगवल्याबरोबर असणारा तारांगणे जसं आपलं चांदण्या जसे लोपल्या जातात तसं प्रभू रामचंद्राच्या बाणाने राक्षस संपले क्रोधा वाचून सार काम नसता कामाचार लोभा वाचून परिवार श्री रघुवीर संपाद रागा वाचून असं एखाद्याने संवाद करावा किंवा म्हणजे एखाद्याने म्हणजे असणारा काम नसताना सुद्धा कामात्मक कार्य करावं किंवा लोभ नसताना सुद्धा अतिशय सुंदर काम करावं तसं प्रभू रामचंद्राने काम केलं त्याच्या तके गती तोची जाणे निश्चिती किंवा त्याचे भक्त जाणती असं अशा प्रकारच्या अंतर्गत प्रभू रामचंद्राचे जावे याच्या वंशात तेव्हा कळे पाण्यातला मासा झोप घेतो कायसा कुणाला बी कळत नाही म्हणजे दिया असणार ती काय निश्चम भक्त आहेत प्रभू रामचंद्राचे त्यांनाच कळतं दास सद्गुरूचा पूर्ण अभ्यासाचा परी रघुनंदन मारुनी आई रावण विजय झाला संपूर्ण पुढील कथन असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने अहिरावणाला संपवलं प्रभू रामचंद्र विजयी झाले आई रावण पडला रणी आईचे दे कुणी नैनी पळू लागले राक्षस श्रेणी जीव घेऊनी श्रीराम प्रभू रामचंद्राची भीती रणांगणाच्या ठिकाणी राक्षसांनी धारण केली ज्याच्या भरवशावर युद्धात आलतो तो अहिरावण संपला सगळीच्या सगळी घाबरली म्हणले 9:15 वाजत पळा श्री रघुनंदना पळत्या वैन गाली धर्मयुद्ध धर्माने नीतीने न्यायनिष्ठा करणारे प्रभू रामचंद्राच्या पालखीच्या पाठीमागे लागलेच नाहीत लोक म्हणजे प्रभू रामचंद्र आनंदाने उभा राहिले श्री हनुमंता उडान करून या त्वरित आला लागे सैन्यात नाम हनुमंतराने त्या चंद्रसेनेपासून उड्डाण आणि त्या अमृतापासून पिऊन उड्डाण
इकडे राक्षस सैन्यात मारलं गेलं. जय श्रीराम म्हणले आणि उच्च वाढविले तोर आवर्त घालून चौफेर राक्षसाची केला मार अति दुर्धर लगेच दरवाजाला शिपूट आडवं लावलं. लय बाहेर जातं उकडतात म्हणून हनुमंतराने शिपूट नको वाढवलं. दरवाजाला आडवं लावलं गेलं आणि आलेलं राक्षस काय करू लागलं. की हानी गदाचे मस्तकी रथ घेऊन येतय की बळे टाकी हत्तीला चाळीघाट मारायची हात दुसऱ्या हत्तीवर टाकायचं. रथाची चाळीघाट मारायची दुसऱ्या रथावर टाकायचं. मोठा योद्धा वेच जोडी राक्षसे राक्षस पायी मारले बहुत चौकात रणरंगी रणांगणाच्या ठिकाणी सावकाश मारली. कशी मारली. एखादा बडा मोठा योद्धा पैलवान घ्यायचा, त्याला उचलायचं, वर टाकायचं, दुसऱ्या पैलवानाच्या अंगावर टाकायचं. म्हणजे हत्तीवर टाकायचं, रथ रथावर टाकायचं. काही पायाने चिंबरून मारले. एक आकाशी जुगारी एक सागरी बुडविले एक पायीच तुडविले एक जोडिले एखाद्याला झपक्यात संपलं, एखाद्याला आकाशात फेकून दिलं, एखाद्याला समुद्रात फेकून दिलं, एखाद्या तर पायाने तोडून टाकलं. उच्च पसरले दुर्धर राक्षसा कोणी समग्र लोक मार्ग घेऊन तोड केला चूर. मग शिफ्टीला म्हणजे जरा लांब फिरवलं, सगळ्याला गोळा करून आणलं. गवताचा भारा बांधावा तसा भारा बांधा आणि हातात घेतल्या आरगाळा पहिली मोठी म्हणजे ती सळई. सप 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 माराय सुरुवात. प्रमिले निशाचरा पळू लागले सैरा वैरा एक घेऊन बेदरार मग मला घाबरली पळायला लागली. लट 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 उडायला लागली. किती घाबरली. एक पळती आकाशात बलाचा पडला पंत आयचे वदता पुचकेत पायी एक जण मला भरत झालं. मला खाली हनुमंतराव मारतात आकाश मार्गाने जाऊ ये मला सारखं असं उड्डाण मारलं की शिफ्टीनं पायाला धरून खाली ओढलं. उच्चलवे हा काळ केतल पोली राहता विवरांत पुढचे पातळी उभगीत ओढून काढीत म्हणजे भरत झालं. चांगला मार्ग सापडला तोर पायाने ओढलं. तेवढ्यात एक घाबरून म्हणले असणार विळात असणार लपून बसलं. काळ रूपी शिपूट बिळात जायचं, बाहेर पडून काढायचं, मारायचं. राक्षसा करुणी बोरी पूज्य प्रवेश करुणी नगरी हनुमान मरकट चेष्टा करी नमन परी. अशा प्रकारचा राक्षसाला हनुमंतरायने शिफ्टीनं मारलं. परत हनुमंतरायने माकड चेष्टा करायला सुरुवात केली. काय करतात. नागरी वागती नगर लोक तेथ पुचे आले देख पाय दवले कैक बळे सकाळी मग असणारं शिफ्ट आता गावात गेलं. गावात सारखं हिकडून तिकडे या झाला लोक घालत होते. हनुमंतराय म्हणजे एका जागेवर बसतच नाही ते म्हणजे बसू काय म्हणले. हनुमंतरायची शिफ्ट केली, पायाला चाडी गाठ मारली, झापदिशी खाली पाडलं. जाता पुचे पातले अकस्मात महानाटकी हनुमंत राक्षसात मांडी राक्षसाचा अंत मांडला हनुमंतराने. पळून घरात चाललेलं. कुठे बाहेर गावात दिसलं फिरायला लागला, छती काढून मारला. मग घरात लपून बसावे. घरात बी शिफ्टी जायची, बाहेर वडून काढायची, मारायची. पुचे गालिता नाशिकांत राक्षस सडसडा शिंकत नाकी वदनी सळसळीत बळबुळीत भोवती माझे मग म्हणजे असणारे मकर चेष्टा करायला सुरुवात केली. लेडुकले हाणायला लागल्या. घेतो शिपूट नाका गेलं की साठा सट शिरकायची. दाटीत वदरद्वारी काढीत राक्षसा प्राणात कपी काळी. किती हनुमंतरायच्या महाराणी घाबरले, एवढी घाबरले. हनुमंतराय नाटकी मागून घालायचं, तोंडातून काढायचं, असा प्रकार. कांत राक्षस टाई टाई लपत सर्व देखला हनुमंत पुच्छ दाडीत घाबरले. म्हणजे चला जिचं जागा तिचं किसन लपायला लागली. पण देखणे हनुमंतराय कुठं लपले ते बरोबर शिपूट तिथं जायचं. अंधाराचा फायदा घेऊन डुकले. अंधारात पैसे जायचं त्याला सर्वभूती श्री रघुनाथ त्याशी बसता हनुमंत झाले सर्वज्ञत्व प्राप्त झाले समस्त विश्वर. सर्वांमध्ये पाहे एक रघुनाथ. सर्व जीव मात्रामध्ये हनुमंतराय प्रभू रामचंद्राला पाहत होते. प्रभू रामचंद्राचं भजन करत होते, सेवा करत होते असणार. आणि सर्व ज्ञान त्या हनुमंतराला म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतात. सर्व ज्ञान हे हनुमंतरायला प्राप्त होतं. सगळं जाणत होतं. विश्वाचं हृदय म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत हे जाणत असताना सुद्धा सर्वभूती श्री रघुनाथ आयचे जाणून हनुमंत राक्षस मारले की मरतात. मग एखादा म्हणजे सर्वत्र प्रभू रामचंद्राला पाहतात. मग राक्षसात राम नव्हता काय. मग राक्षसातला राम हे हनुमंतराय कसं काय मारित आहे का नाही असं म्हणतील लोक. काय लोक दोन तोंडाला हात लावायचे का लोकांच्या तोंडाला हात लावत नाही. काय बोलते पता लागत नाही. आणि जेवढं वाईट करेल ते लोक तेवढ्यावर तर बोट ठेवल्याशी
राहतच नाही. आधी तिथं बोट ठेवणार, चांगल्याकडे कधी बघत नाही ती. म्हणलं बघा हनुमंतराय म्हणतात सर्वत्र प्रभू रामचंद्र पाहतात, मग राक्षसात पाहिलं नसेल का? मग का राक्षसाला बी मारत होतं ऐका. श्रीराम सर्वाचा हृदय हृदया सोनी साक्षीभूत वा. सर्व साक्षीत्वे नांदत नवे लिप्त पाप. प्रभू रामचंद्र सर्वांच्या हृदयात वास्तव्य करतात, म्हणून सर्वांच्या कर्माला साक्ष प्रभू रामचंद्र आहेत बरं का. म्हणून लक्षात ठेवायचं, आपलं एक ती असतंय ना, मांजर दूध पितं ती म्हणते कोण बघत नाही, तसं आपण बी सगळी कर्म करत असताना कोण बघत नाही, आपल्याकडून लक्ष कोण देत नाही. उचल उचल समय चांगली दिसते. देव बी काय आपली ती माणसं सगळी उठली आणि ती वेळ झाली चला उचलून घेऊन. पण प्रभू रामचंद्र सर्व कर्माला साक्षी आहेत म्हणजे सगळं कर्म करतात, पण त्या कर्माचं फळ त्यांच्याकडे नाही. फळ आपल्याला जशी त्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर. फळ आपल्याला पाप पुण्य त्या प्रभू रामचंद्राला अजिबात नाही. सर्व कर्माला तुमच्या साक्षी देणार आहे ती. उचलली होती का नाही दिली समय, मनात आलं का नाही विचार उचलावं म्हणून. असं सगळं कर्माला प्रभू रामचंद्र साक्षी आहेत, पण त्यांना पाप पुण्य लागत नाहीत. पाप पुण्याच्या पलीकडे रविबिंब देखील आणि गटाची काय बोलता बोला माने ना. मग म्हणजे असणार एखादा मी विचार केला, म्हणलं सगळ्याच्या हृदयात राम आहेत म्हणलं, मग त्याचं हृदय फाडलं की राम बी फाडला की. अहो म्हणजे सूर्य आहे म्हणले, आणि सूर्य म्हणजे ह्या असणाऱ्या गाडग्यात आपलं ठेवलं गाडग्यात पाणी, आणि सूर्य त्याच्यात दिसला म्हणून मग म्हणजे एखाद्याने म्हणलं थांब सूर्याला मारतो, उचललं गाडगं भुगाच करून टाकलं. गाडगं फुटलं का? सूर्य मेला का त्याची? नाही. तसं म्हणजे असणार त्या प्रभू रामचंद्राला काहीच होत नाही. तरंगाची काय पोळले समुद्राची तैसे मारी इतराची श्रीरामाची काय लागे. सहज म्हणजे असणारा आपण समुद्रावर लाट आली, लाट तोडली वाऱ्याने, मग समुद्राला काही त्याचा परिणाम होते का? तसं प्रभू रामचंद्राला काहीच परिणाम होत नाही. मारलं दिहाला का आत्म्याला मारते ती काय? आत्म्याचा खून केला त्याच्या. असं कधी ऐकलं का? अहो अशा गावामध्ये असं झालं आणि त्याच्या आत्म्याचाच खून केला. त्याचा खून केला म्हणजे त्याच्या आत्म्याचा खून केला नाहीच का? मग म्हणले तशा प्रकारचं प्रभू रामचंद्राचा काही संबंध नाही. म्हणले प्रभू रामचंद्राला जसं सागरावरच्या लाट तोडलं सागराला काय होत नाही, किंवा म्हणले असणार आहे गागरीतला सूर्य मारल्याबरोबर त्या सूर्याला काही मार लागत नाही, तसं देहात प्रभू रामचंद्र सगळ्याला मारलं तरी प्रभू रामचंद्राला काय होत नाही. म्हणजे वाचा आणि प्रवर्त शास्त्र संमत देवद्रोही मधोन्मत ब्रह्मद्वेषी धर्मरथ त्याचा घात करावा. आणि प्रवृत्ती शास्त्र सांगते, आपलं धर्मशास्त्र सांगते म्हणजे काय सांगते? देवद्रोही, देवाला नावं ठेवणारा, मदनमस्त झालेला म्हणजे असणारा, ब्राह्मणाचा द्वेष करणारा, देवाला नावं ठेवणारा म्हणजे अधर्माने वागणारा, अनितीने वागणारा, त्याचा घात केला तरी पाप लागत नाही. शास्त्र सांगते कुंभक बीबी असणारा राजा रावणासारखा भाऊ असला त्याग केला तरी चालतोय, हिरण्यकशिपू सारखा बाप असला त्याग केला तरी चालतोय. आणि मग ही बी चंद्रसेना मानपतीव्रत असन, ती म्हणे असल्या राक्षस रूपे अहिरावणाचा त्याग केला तरी चालतोय. शास्त्र सांगतंय वाचा. आणि काही दुसरा अर्थ मुक्त जे जे कर्म करीत ते त्याची आबादत न लागे निश्चित पाप. आणि दुसरा एक अर्थ असणारा ग्रंथकर्ते सांगू राहिलेले आहेत गावबा काका, जे मुक्त कर्म करतात. आपण काय करतो म्हणजे कर्म केला तरी आता बघा हे मी कर्म करायला लागलो का? प्रत्येकाला कर्म सुटतच नाही. कर्माचा सिद्धांत आहे, जन्मलं तरी कर्म चालूच झालं, अंगठा तरी तोंडात लावा लागणार, ती कर्मच आहे. काय ना काहीतरी कर्म करा, जन्माला पक्ष मिळण्यापर्यंत कर्म आहे. ही वाटी उचलून इथं ठेवली, माझ्या हातून कर्म झालं, काय झालं? वाटी उचलून ठेवली, पण मी माझं काय घेणं देणं नाही हो. इथली वाटी इथं ठेवली ही कोणाची काय माहिती नाही, पण ज्या वेळेस ही वाटी मी उचलली, मी ठेवली, माझी साखर आहे, बंधनात अडकला, बंधनात अडकला. मी म्हणलं माझी म्हणलं की बंधनात अडकला, आणि हितनं उठून ठेवली की पाकाचं मारती म्हणते मला खावान कुणी बी नाही, कुणी किशा करून चलते, मला काय घेणं देणं नाही. मला पाप पुणे लागतंय का? मोकळ्या मनाने ठेवली, मोकळ्या मनाने ठेवली, मुक्त आहे त्याच्यात. मी ह्या साखरेच्या वाटीच्या बंधनात नाही, मला पाप पुण्य लागत नाही. पण जेव्हा मी ही माझी म्हणलं आणि मी आणली म्हणलं, मग मी बंधनात अडकलो. ह्याच्यापासून मला लगेच दुःख होणार, ह्याच्यापासून मला पाप बी लागणार, पुण्य बी लागणार. आणि कुणाची कुणी बी नेली घेणं देणं नाही. पण लक्षात ठेवा, पापा देते अनुमोदन तयाशी पतन सारखीची. पापाला एखादं अनुमोदन देत असलं तर दोघं बी
नरकाला गेल्याशिवाय राहतच नाही ते. पण मी तसं नाही बाबा, मोकळं म्हणलं, मोकळं आहे, मला काय घेणं दिलं नाही. बापाला हे अनुमोदन देत नाही म्हणतो ना. आता तुम्ही म्हणता ह्यांनी हिथून तेवढी कोणी न्यायची तेवढी न्या, मग अशी सांगितलं पापूने लागत नाही. तसं नाही. मुक्तपणाने कर्म केल्यानंतर जो कोणी मुक्त म्हणजे हे मजची स्तव झाले परी नाही केले ऐशी ज्यांनी जाणितले तोची सुट लागा. हनुमंतराय कधीच म्हणले नाहीत मी मारले. कधी कुठलं बी हनुमंतराय म्हणलं का नाही मी नाही मारलं, नामस्मरणाने मारलं, बरोबर रामचंद्राच्या नामाने मारलं. आणि म्हणलं का नाही मी म्हणत पट्ट्याने वाटी उचलून ठेवली तिथं, कुणाला सुद्धा उचलत नव्हते. मी म्हणून साखराची वाटी उचलली, झालं बंधनात अडकला, मुक्त केलं का काम. ह्या कर्माचा असणारा भाग माझ्या मागे लागला गेला. पण हे काम मी जर मोकळ्या मनाने केलं तर मला पाप पुण्य लागत नाही, मुक्त होऊन केलं तर लागत नाही. बंधनात अडकला की केलं की पाप पुण्य लागतं. तसं हनुमंतरायांनी केलं म्हणतच नाही, केलं रामाने केलं. कृष्णार्पण रामार्पण म्हणतात, त्याच्यामुळे पाप पुण्य हनुमंतरायाला लागत नाही. वाचा गोकुळा माझी स्त्रियानते भोगले नाना येशुत्याते पाप कोरते जडे त्याते याची निश्चिते सांगावे. सांगा बरं म्हणलं ते महाराजांनी हरिविजय वाचल्यामध्ये सांगितलं होते 16,108 भोगणी म्हणजे मी ब्रह्मचारी, 16,108 बायका होत्या म्हणतात तरी मी ब्रह्मचारी. दुर्वासाची आहे का नाही. आमचे जर असणारे गवळणी म्हणू लागले, आमचा जर श्रीकृष्ण भगवंत 16,108 भोगून ब्रह्मचारी असेल तर यमुना नदी वाट देईल. लगेच नदीनं वाट दिली, पलीकडे पोहोचले. आणि तिथं दुर्वास ऋषी म्हणले असणार परिपूर्ण असणार, जेवढ्याला परिपूर्ण झालेलं असेल तर नदी परत असणारी माघारी देईल. कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असतील. आपलं ब्रह्मचारी पण श्रीकृष्ण परमात्माने 108 भोगून सुद्धा ब्रह्मचारी पण देवाने दाखवलं. देवाला पापने लागलं का तवा नाही लागलं, मग इथं कसं लागलं. वाचा परी श्री हनुमंते रणी मारिले राक्षसांते नाही मारिले हत्ते ते तन्मयत्वे संग्राम. अशा प्रकारे हनुमंतरायांनी म्हणजे ह्या ठिकाणी असणारे राक्षस मारलेले का मी मारलं, मी पण येऊ दिलंच नाही. मग मुक्त होऊन असणाऱ्या राक्षस नामाने मारले, बरोबर रामचंद्राच्या ताकदीनं मारले, शक्तीनं मारले. अशा प्रकारे हनुमंतरायाला म्हणून हनुमंतरायाला पाप पुण्य नाही म्हणतात. वाचा हनुमंतानी जन्मद्याचे युद्ध करीत राणी कमला ते भूत पूज्य के. अशा प्रकारे निजात्मबोधावर आरूढ झालेले आहेत हनुमंतराया. सर्वांभूतामध्ये प्रभू रामचंद्र बघतात, पण हे असणारा अनितीने अधर्माने दुष्ट प्रवृत्तीचा आहे. खाऊन ते खातोय, पिऊन ते पितोय आणि देवाला उलट सुलट बोलतोय. देवाचा मान राखत नाही, देव असाचा देव तसाच बोलतोय. अस्तित्वावर असणाऱ्या देवाच्या असणारा गालबोट लावतोय. अशा स्थितीवर हनुमंतराय आरूढ झालेले आहेत. म्हणून राक्षसांना मारत आहेत आणि पुढे शिफ्टीनं तर कसं मारायला सुरुवात केली. वाचा राक्षस शंकस पूर्ण करीत सैरा धावत. जसं दिशाला इकडून आला इकडून आला असं मोठे मोठे वरडायला लागले. राक्षसन पुढे काय करू लागली. उच्च येता बाजरांत चाटे दिन माझी लपत आणि लपती पोत्यात पुच्च ओढीत ते. बाजारात शिफ्टी गेली म्हणजे बाजारात शनिवारचा बाजार उद्या 6 शिफ्टी तिकडे यायची म्हणजे असणार. मग तेवढ्यात म्हणजे पहिलं म्हणजे असणारा आपल्यात बघा दाणी गल्ली तसं फिक्स झाल्या होत्या. मग म्हणजे असणार कापड बाजारात गेलं, कापड गलीला पहिलं शिपूट गेलं तर असणाऱ्या दुकान चाट्याने बघितलं म्हणजे काय खरं नाही. लगे म्हणलं कापडाची मोठी दिंड होती, त्याच्यात आपली शिफ्टी तिथं गेली, बाहेर काढलं. मग तिथून पुढे म्हणजे असणाऱ्या दाणे गलीला गेली. वाणीने पहिली वाण्याची दुकान होती, पहिले त्याच्या असणाऱ्या दुकान होती. आता मॉल झालं, मॉल हर एक वस्तू एकाच दुकानात. तर पहिल्यासारखं नव्हतं. पहिले तिथे वाणी म्हणलं की किराणा दुकानात. मग वाणी म्हणलं असणारा पोत्यात लपली शिफ्टी तिथे गेले, पोत्यातनं बाहेर काढलं दुकानदार. नीलपती गाण्यात साडी दळती निर्ज करते पान सपाऱ्या टुकेत पुच्च काढीत. ते म्हणजे त्याच्या घरात आपली साडी म्हणजे असणार, त्यांच्या त्या साळकुटाच्या गर्तेमध्ये असणार लपून बसलेले. त्याच्यानंतर म्हणजे पान असणारे, चुना लावून पानाला बसणारे, ते आपल्या म्हणजे असणाऱ्या ती करंडी त्याच्यात लपून बसले. हनुमंतरायांनी तिथून बाहेर काढलं. विचारून युक्ती शूद्री लपती करव्या माझारी पुच्यावती ते पाय दरी काळी वायरा ओढवणी. तिथून म्हणजे असणारे शूद्री म्हणजे कोण असतात शेतीवर उपजीविका करणारी लोक, ती म्हणजे काळव्यात जाऊन लपली काळव्यात. मग हनुमंतरायांची शिफ्टी काळव्यात गेलं
आणि काळब्यातनं बाहेर काढलं मारायला सुरुवात. एक दळगरी देती दडिया, एक समुद्री देती बुडिया, एक टाकी ती उडिया पुच्छ पाया मग एक मध्ये तळघरातला पाय लागलं, तिथून बाहेर काढलं. एक म्हणलं असणार आकाश मार्गाने म्हणायला पायाला धरून आपलं लागलं. एक तर म्हणला पाण्यात शिफ्टी येत नाही म्हणजे शिफ्टी मध्ये पाणी येत नाही, समुद्रात उड्या टाकल्या तरी कोट्याला कोटी राक्षस समग्र नागरी उठीला हाकार कोट्याला कोटी राक्षस हनुमंतरावने समजे काळवा गावात एकत्र पळा रे पळा शिफ्टी रे मारती. गावात आले राजग्रासी जाणविल चंद्र सेनेची एरी जाणवी मानसी नियुक्तीची सगळी घाबरली 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 पळा रे पळा. पळता पळता गिरी चंद्रसेनेच्या महालामध्ये आणि म्हणलं राणी साहेब लय मोठं विघ्न आलं म्हणजे गावावर. काय विघ्न आले लय मोठं विघ्न आले म्हणजे गप्पा 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 म्हणजे काय विघ्न आले सांगा. म्हणजे शिफ्टी मध्ये कुठंच थांबू दे नाही, काहीच करू दे नाही, नुसतं मारते बघा. मग चंद्रसेने मध्ये मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या बरं का. पूज्य जवळ येता जानकीची आन ते चुक्ती ते करुणी कित्येक जण वाचले. मग 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 म्हणजे ती सांगितली चंद्रसेनेनं. किती हुशार असणारी चंद्रसेना म्हणजे ती म्हणजे हो का मी सांगते ऐका. शिफ्टी जवळ यायला लागली की तिला म्हणायचं तुला सीतामाऊलीची शपथ असं म्हणायचं. शिफ्टी मग लय जणांच्या जवळ यायला लागली त्यांनी लगेच म्हणायचं अय तुला सीतामाऊलीची शपथ. बघा शिफ्टी रस्ता बदलायची लगेच दुसरीकडे जायची, दुसरा कसा म्हणला की तिसरीकडे जायची. असं त्या सीतामाऊलीच्या शपथ घालून कित्येक राक्षस वाचली म्हणतात. आयचे करुणी चरित्र उडाल करी वायू पुत्र जे ते उभे श्रीराम सौमित्र मित्र तिकडे सत्वर परत. मग म्हणजे इकडे काय झालेलं होतं म्हणले असणार हनुमंतराने मारलं. मग आता सगळीच म्हणा लागले तुला सीतामाऊली शपथ तुला सीतामाऊली शपथ. हनुमंतराय म्हणजे सगळी हुशार झाली म्हणजे असणार. आता आपला इथं थांबून उपयोग नाही, चला चला आपल्या आपल्या मार्गाकडे. उठ्ठा हनुमंतराने मारलं आणि जिथं प्रभू रामचंद्राने लक्ष्मी म्हणजे तिथं जाऊन पोहोचले. हनुमंताची ख्याती स्वर्गी सुरवर वाणी ती लिहिताना पुढे एवढी क्षिती यथामती बोलता असणाऱ्या हनुमंतराय कीर्तीचं वर्णन स्वर्गात ते देव करू लागलेले. म्हणाले काय पुत्र व्हायचा गुंडा त्याचा भडकावा त्रिलोकी झंडा. पुत्र व्हायचा गुंडा हुंडात मागतोय हिरो होंडा, नाही दिली तर सासऱ्याच्या डोक्यात घालतोय धोंडा. असला नको म्हणले असणारा ह्या पोराच्या कीर्तीचं वर्णन करता करता पृथ्वी सुद्धा कमी पडेल म्हणजे समुद्राची शाही केली तरी लिहता लिहता कमी पडेल एवढा असणारी कीर्ती हनुमंतरायची जी आहे तसं देव म्हणू लागले. एकीकडे श्री रघुनंदन अनुलक्षुनी लक्ष्मण मले युद्धाचे लक्षण कैसे जाण भासले. इकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीचं बोलणं चालू झालं. प्रभू रामचंद्र म्हणजे लक्ष्मणजीला लक्ष्मणजी काय भानगड झाली म्हणजे ती अहिरावण आईचा आहे ना म्हैस संपलाय माझ्या लक्षात यायचं नाही पुढं घोटाळा. अहिरावण कस काय संपलं म्हणजे युद्ध संपलं कस काय मला तर नवलच वाटायला लागलं युद्धाचं. वैरी पोटुनी उद्भवले कैसे निराश ते पावले हे तव आश्चर्य झाले कोणी केले कळेना. प्रभू रामचंद्र म्हणतात बाण सोडला रक्ताचा थेंब पृथ्वीवर पडला की पटापट पटापट उठत होते म्हणलं शत्रू. बंद कस काय झालं काय कळलंच नाही म्हणले. उठायची उठून म्हणले मारायची माझ्या बरोबर पण एकदम बंदच कस काय झाले मला काय कळणाच म्हणले. काय कोणी बोले तुम्ही त्रास होत वाढविला गेला हनुमंता त्या विना कार्यात नवे निश्चित दुसऱ्याचा. तेवढ्यात लक्ष्मणजी म्हणले प्रभू रामचंद्र आपण दोघंच इथं किती वेळ झाला हो म्हणले असणार. अहो ते हनुमंत लई वेळ झाला गेल्यात म्हणले. यार ते हनुमंतराय कुठं तरी गेल्या त्या ते ही कार्यक्रम बंद करायला गेले म्हणजे त्यांनीच काहीतरी कुठं नाही केला म्हणले. हनुमंतरायने मंत्र युद्ध बंद झाले म्हणले. ऐसे दोघे संवादती तवा कसे बनते मारुती उतरून या शीघ्र गती श्री रघुपती नमिला. असं दोघांचं भाषण चाललं लय वेळ झाला. हनुमंतराय गेलेले हनुमंतरायनीच केला कुठं ना असं म्हणतात. तेवढ्यात आकाश मार्गाने हनुमंतरायचं उड्डाण. प्रभू रामचंद्र समोर आले. प्रभू रामचंद्राच्या पाया हनुमंतराय पडले. देव होता कोदरी सृष्टी गगनी केली पुष्पवृष्टी सुख संतुष्टी सुरवरी. देव आणि भक्तांची भेट झाली. देव आणि भक्त तुझा नाही
विचार. अशी भेट झाला लिंगन झाल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला, देवाला आनंद झाला. देवाने फुलांचा वर्षाव हनुमंतरायावर प्रभू रामचंद्रावर केला. हनुमंत श्री रघुनंदन मर्यामते सांडून कोठे गेले होते गमला मज लागून प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला पहिला हनुमंतरायाला म्हणलं, ओ हनुमंतराय कुठे गेलता म्हणलं, किती वेळ झालं आणि आम्हाला इथं सोडलं आणि तुम्ही म्हणजे गपचिप चहा पिऊन आलाव काय? ऐसे बोलता श्रीरूपती वारदन पाये मारुती लाल वदन दिनव्रती श्रीराम प्रती अनुवादे. चहा प्यायला गेल्यावर हनुमंतरायाने खालीच मन घातली, लागायची शावरचं पहिलं नाही का म्हणले असणार, खालीच मन घातली, काहीच बोललं नाही. चेहरा पाडला, कळवळल्यासारखा चेहरा हनुमंतरायाने केला, काहीच बोलणार. पुढं काय झालं? कोणी आई रावणा जावरी पार्थिली चंद्रसेना तुझ्या देवळी अंतुरीपला जय अंधना घेतला. काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्हाला. दुर्धर असणारा अहिरावण संपत नव्हता. रक्तबीज मागचे जन्मी रक्तबीज होता. मग ती रक्तबीज मी चंद्रसेनेची कथा ऐकली वाचली व म्हणजे पण ध्यानातच गेली. ही चंद्रसेना सुद्धा कोण आहे की मी वाचलं होतं पण माझ्या ध्यानातच गेली. किती आठवायचा प्रयत्न केला पण काय ते आठवणाच. पण आता ग्रंथ उघडतो मग आठवण असणार पण ऐकली ध्यानात गेली. चंद्रसेना सुद्धा मागचे जन्मी नवनाथ चंद्रसेना नाही. मी ग्रंथ वाचला होता कोल्हापूरचा देवकोणचा हा ज्योतिबा महात्मे. त्या ज्योतिबा महात्म्यामध्ये अग्निपुराणातली कथा त्याच्यात त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यात ज्योतिबा महात्म्यामध्ये आणि त्याच्यात चंद्रसेनेचं आख्यान आहे आणि त्याच्यात बी रक्तबीजाचं आख्यान होतं. हे त्यांचं जुळतं मिळत आहे. मग ही चंद्रसेना पण होती त्याच्यात होतं, वाचलं होतं नाव मी त्याच्यामध्ये. आणि मग म्हणजे असणारे हे चंद्रसेनेकडे मी गेलतो म्हणले हनुमंतराय म्हणतात आणि त्या चंद्रसेनेला प्रार्थना केली की हा अहिरावण कसा मरेल. तिनं मला सविस्तर माहिती सांगितली. मग तिच्या बदल्यात मी म्हणले तिला तुमचं असणारं जे काय पतिव्रते तुम्ही एकमेकाचे पती पत्नी व्हाल असा जो काही मी शब्द दिलेला आहे ते लय अवघड आहे बघा प्रभू रामचंद्र. असं हनुमंतराय प्रभू रामचंद्रला म्हणतात. तुझे एक पत्नी व्रत हे दोघडीला निश्चित येत यो माझा संचितार्थ पय विपरीत पळीनला. काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्ही एक पत्नी व्रत आणि मी तिला सांगितलं तुझं पती प्रभू रामचंद्र करतो. आता कसं व्हायचं बरं माझं. आमचं नशिबत फुटकं म्हणजे आता प्रभू रामचंद्र म्हणजे असणार कसं माझ्या मुखात होय शब्द तिला गेला तुझी असणारी इच्छा पूर्ण करतो म्हणजे असणार. आता ही मी भोग कसा भोगू आणि खोटं बोललेल्याचा शब्द डाग सुद्धा मला लागतंय. आता प्रभू रामचंद्रांनी काय करू हनुमंतराय म्हणतो तुझे नाम स्मरता वदनी पापी वसती वैकुंठ भवनी माझे पूर्वज नरकायतनी तुझे कारणी पाडी. अहो प्रभू रामचंद्र तुमचं नाम स्मरण केलंय तर राजा मेळा पापराशी नामे नेला वैकुंठाशी. अतिशय पापी आजा मेळा आधी चांगला होता संतीला लागला वाया गेला मग असणार तरी सुद्धा एवढा पापी असणारा सुद्धा आजा मेळा त्याला वैकुंठाला नेलं. पण प्रभू रामचंद्र तुमच्या नामाने वैकुंठाला जातं पापी असला तरी नामाने तुमच्या. आता मी तुमची मदत केली तुमची सेवा केली तुमचं काम केलं मी तर नरकात जाणारच जाणार पण आमचे पूर्वज सुद्धा नरकाला जाणार प्रभू रामचंद्र तुमच्यामुळं. बोलता हनुमंत कृपेने कळवळला रघुनाथ तू तो माझा परमाप्त भला कार्यार्थ साधिला. अशा प्रकारचा हनुमंतराय बोलले प्रभू रामचंद्र म्हणले. कळवळा निर्माण झाला प्रभू रामचंद्राच्या हृदयाच्या ठिकाणी म्हणले तू तर माझ्या जवळचा आहेस आपतायस म्हणले जवळचा आहे नातलं काय म्हणले. बाकीच्यांना पाप्यांना सुद्धा वैकुंठात माझ्या नावाने तू जाईल तुझी पूर्वज तसलं काय मनात आणू नका. हनुमंतराय म्हणले असणार तुम्ही तर माझं कार्य भलं मोठं केलंय कसं ऐका. जैसे निवारी हे संकट तैसे निवारी हे दुर्घट आमाशी अनुमात्र कटपट न लगे स्पष्ट तव धर्मे. आज तुम्ही भलं मोठं असणार हे संकट निवारण केलं त्या अहिरावणाचं आणि तसलं संकट भलं मोठं संकट निवारण्यासाठी भलं मोठं तुम्ही कष्ट केलं म्हणजे आणि एवढं तुमचं काय नरकाचा चेलेन असं होईल तसं होईल म्हणजे एवढं वाढवत संकट त्याचं निवारण करतो लक्ष देऊ नाही का. ऐसे बोलता स्थिर वीर वेने उडाला वायू कुमार चंद्रसेनेचे मंदिर अति सत्वर ठाकिले. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र म्हणल्याबरोबर हनुमंतरायांनी उड्डाण मारलं आणि चंद्रसेनेच्या मलामध्ये जाऊन उभा ठाकले. बोले हनुमंत तुझे पूर्वया मनोरथ येते आणि तो श्रीनाथ सावचित्त तू ऐक म्हणजे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करायची आहे प्रभू रामचंद्र तुला भेटण्यासाठी आणायला लागलोय.
पण लक्ष देऊन ऐक म्हणले काय काय लागतंय प्रभू रामचंद्राला. श्रीराम सर्वत्मा सर्वज्ञ श्रीराम त्रिलोक्याते मान्य त्याच्या ते करीत सामान्य सत्य जाना महादोष. ऐक मोठ्याचा आतिथ्य करणं अवघड आहे. गरीबाला चहा पाजला नाही तरी नुसतं चहावर समाधानी गरीब बरं का, पाण्यावर. पण मोठ्याचं म्हणल्यावर 4-5 बाऱ्या फुल, पुन्हा आश्चर्यदाणी मच्छरदाणी 10-5 जणांची निस्ती ताणीच. बक्की हे इकडून देतात तिकडून सगळ्यांची भागमेल. चहा पाणी सुद्धा आधीच तयार, आणि इकडे अर्ध पाणी अर्ध दूध चलू दे, आणि त्याला मध्ये निसत्या दुधाचा चहा. वरण कॉफी करू का, कॉफी आहे का नाही. तसं सामान्य माणसाचं काही आधार तिथे केलं चालत, काही केलं तरी चालतं. पण हे असणारे स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जगताचे राजे आहेत. एवढंच नाही, सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा म्हणून वास्तव्य करणारे प्रभू रामचंद्र, सर्वज्ञ सर्व जाणणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे. आणि ब्रह्मादिकांना दुर्लभ असणारे असे प्रभू रामचंद्र सामान्य नाहीत. आणि अशी भली मोठी व्यक्ती, अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्र तुमच्या घरी येणार आहेत. आणि त्यांचं जर आदर तिथे जर खोटं नाटक केलं तर महादोष लागल. आदर तिथे त्यांचं व्यवस्थित करायचं, आदर सत्कार व्यवस्थित करायचा. कसा करायचा ऐका. ब्रह्मादिका पडे दृष्टी तो येते तुझे भेटी, भाग्य तुझे नवदवे होती धन्य सृष्टी तू एक. काय तुझं नशीब आहे, काय भाग्य आहे. हा जगताच्या ठिकाणी ह्या सृष्टी म्हणजे धन्य तूच आहे काय म्हणजे असणार का. ब्रह्मादिकाच्या नाही ध्यानात तो एक कीर्तनाच्या सोय. तो काय कीर्तन केलं मग अशी बघा, काय व्हावे ऐकले तर काय ध्यान प्रभू रामचंद्राचं लागलं होतं. तिचं ध्यान हनुमंतराने बघितलं, हनुमंतरावी ध्यानस्थ झाले. कशासाठी आलो आपण करायचं काय, ह्या हनुमंतरावी विसरून गेलं. काय धन्य असणार सृष्टीच्या ठिकाणी, काय प्रभू रामचंद्राचं ध्यान करत होती ती. आता कशी का करेना, मालक व्हावे म्हणून करत होती, पण करत ध्यान कसं का करेना. आपण ध्यान करण्याला महत्व आहे. कुणी कसंही करा, वेळे वाकडे काही ना परी तुझेच कसंही करेना. आपण ध्यान करत होती धन्य सृष्टीच्या ठिकाणी, ब्रह्मादिकाच्या नाही ध्यानाला असं प्रभू रामचंद्र तुझ्या घरी यायला लागल्यात. बघ जरा सावरासावर व्यवस्थित कर. एक एक वज्रात जेज करावी सुनिश्चित, अनुमात्र मंगल श्री रघुनाथ उठून त्वरित जाईल. माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. लय वजय पाहुण्याचं. कोणी बी पाहुण्याला बोलीत आहे आपल्या घरी, असा पाहुणा आहे आपला ते, आणि त्यात जावाय असावं. जावाय सासूचं तर लय आवडत असतं. सासूला 2 गोष्टी लय आवडतात बघा. शास्त्र सांगते शेण आणि जावाय. आदर ते त्याला तिथं भानगड कमी नसतेच. कुठं बी काय बी करेन, शेण आणि सारवीन गावऱ्या लावेन. आणि जावायाची 2 दिवस म्हशीची धार काढायची नाही, पण जावाई त्या दिवशी त्या दिवशी धार काढल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण सांगते ती लोक. वेळ घ्यायचं कारण आपलं कथा बघा ऐका. असं म्हणले मोठे प्रभू रामचंद्र असणारे वजनदार पाहुणा तुमच्या घरी येणार आहे. म्हणजे एवढं किती वजन आहे मागच्या वेळेस सांगितलं, एवढं वजनदार आहे. माझं लक्ष देऊन बोलणं ऐक म्हणले. प्रभू रामचंद्र येतील, मंचकावर बसतील. मंचक जर तुटला उठून प्रभू रामचंद्र जातील. त्याच्यासाठी शेज व्यवस्थित तयार कर, व्यवस्थित राहा. अशा प्रकारचं पुन्हा हनुमंतराय सांगू लागले. पाहिजे जसावरी लवलाई, हनुमंताने त्याची समाई भ्रमर हृदयी आठविला. अनु मात्र थोडी जरी शेज तुटली, प्रभू रामचंद्र बसल्यावर पडली, तर प्रभू रामचंद्र उठून जात. हे हनुमंतराने दोनदा सांगितलं तिला. म्हणून शेज चांगली रच. आता तिनं सांगितलंय म्हणल्यावर हुशार झाली बी ती बी. तिनं बी एकदम सुंदर असणारी शेज तयार केली. हनुमंतराने बघितलं सुद्धा हाला नाही, चांगली आहे, व्यवस्थित आहे. म्हणलं काय खरं नाही आता प्रभू रामचंद्राचं, काय खरं नाही प्रभू रामचंद्राचं. तेवढ्यात हनुमंतरायला भुंग्याची आठवण झाली मगाच्या. आणि त्या भुंग्याला आठवलं भुंगा स्मरताची पातला ते नमस्कारिले हनुमंता सेवा आज्ञा करी माते निज भावते पुष्यात. लगेच भुंग्याची आठवण केल्याबरोबर भुंगा हनुमंतराच्या समोर उभा राहिला, हात जोडला आणि भावयुक्त अंतःकरणाने हनुमंतरायला म्हणू लागला, महाराज काय आज्ञा, काय काम करू सांगा लवकर. आय कोणी बोली जे हनुमंत चंद्रसेनेच्या मंदिराते तू जाऊन गुप्त पंथे मंच काते पुरावे.
हनुमंतराने भुंग्याचं बोलणं ऐकल्यावर हनुमंतरायांनी सांगितलं भुंग्याला काम करतो म्हणजे बघा ही जायचं चंद्रसेनेच्या महालामध्ये सुंदर शेज तयार केलेले आहे. गपचीप जायचं, तिला दिसायचं नाही. आणि तिच्या घरी तयार केलेले ना शेज, ती शेज म्हणजे असणार कुडतडायची. करवा मंचक वरी बस तार गोकुळ टिळक बमरी जाय एक ऐका देख करावा. कसं करायची आई, कसं कुडतडायचं त्या शेजेला. आपल्या भाषेत बाज म्हणा, खाट म्हणा, काही म्हणा, शेज असली शेज तयार केलेली आहे. कसलंही लाकूड असू द्या, भुंगा कुडतडल्याशिवाय राहतच नाही. का तर एक निष्ठ असतो भुंगा त्या लाकडाला, अनन्य प्रेम असणार भुंग्यातून त्या लाकडाचं असतं. म्हणून कसलं बी लाकूड असते भुंगा कुडतडल्याशिवाय राहतच नाही. आणि लाकूड बी त्याला काहीच करत नाही. आणि तशा प्रकारचं भुंग्याला हनुमंतरायांनी काम सांगितलं गुप्त अवस्थेत जायचं आणि आतमधून म्हणलं सगळं असणारी शेज निष्ठी मोकळी करून टाकायची. कशी वाचा आज्ञा म्हणून मधुकर वेगे पावला राज मंदिर मंचक करुणी समुद्र किंचित मात्र रक्षिला. लगेच आज्ञा हनुमंतरायाची शिरसावंत भुंग्याने मांडली गेली आणि मग त्या चंद्रसेनेच्या महालामध्ये गेले. मंचकामध्ये असणारा लाकडं ती 4 पाय, समजा की 4 पायी, मग ती 4 पायामध्ये असणारा हनुमान त्या भुंग्याने प्रवेश केला. कुडतडायला सुरुवात केली. आतून नुसतं मोकळच, वरून लाकडं तशीच ठेवली आणि आतून सगळं पीठच. बघा कुठं भुंगा जर लागला तर नुसतं खाली पीठ पडतं आणि ती वर्ण त्याचं ती वाशाचं जसं ते तसं दिसतंय, पण आतमधनं सगळं पोचट केलेलं असतं, पुकरून टाकलेलं असतं भुंगेने. तसा सगळा मंच पुकरून टाकला, वर्ण जसाच्या तसा दिसत होता. पत्र प्रमाण त्वचा सोनिया जाण वेग करुणी उठाला पवन नंदना वंदिला. मग म्हणजे कसा कसा पुकरून टाकला मंच त्याने. करदळीचं पान असावं का तेवढं शिल्लक ठेवलं. थोडक्यात लाकडाची नुसती साल ठेवली. आतला गावा सगळा भुंग्याने कुरतडून पिठच करून टाकलं. काहीच तिला ते कळूच दिलं ना त्या चंद्रसेनेला. तिनं बघितलं वरून वा चांगली शेज व्यवस्थित आहे. आणि भुंग्याने तेवढं काम केलं. भुंगा उडाला, हनुमंतराय जवळ गेला. हनुमंतरायला पाया पडला. हनुमंतराय म्हणला तुमचं, हनुमंतरायला म्हणजे तुमचं काम पूर्ण केलं. तू वादी दे जीवदान त्याचे नवळे उत्तीर्ण परंतु स्वल्प सेवा झालं तुझं लागून अर्पिली. हात तुला हनुमंतरायला म्हणू लागले तू माझा जीव वाचविला आणि तुझ्या जीव वाचल्याबरोबर तुमच्या उपकारातनं काहीतरी उत्तीर्ण व्हावं असं आम्हाला वाटतं, पण उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेवीत हा पायी जीवन थोडा का तर जीवदान दिलं की ते नाही तर पंख उपसून दिले असतात आपण गेलं असतं. कसली दुनिया बी बघायची राहिली असते म्हणजे आमचे. पण फार मोठे तुमचे आमच्यावर उपकार झाले. त्या उपकारात मी परत करता येत नाही, पण अल्प सेवा थोडीशी तुमची सेवा म्हणून ती असणार. कुडतडला बरं का हनुमंतराया. हनुमान येऊन श्रीरामा पाची भ्रमर भेटविला. श्रीरामा श्रीराम देऊन लिंगनाची मधुकराची गौरविले. काय भाग्य थोर आहे भुंग्याचं सुद्धा बघा. हनुमंतराय भुंग्याला बरोबर घेतलं आणि अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक करता करवित असणाऱ्या परमेश्वराला भेटवलं. भुंग्याला भेटवलं, आपल्याला का भेटवणार नाही. त्याचं चिंतन सेवा तशा प्रकारची करायला पाहिजे. भुंग्याने बरोबर हनुमंतरायाची सेवा केली. तेवढी सेवेचा मोबदल्यात हनुमंतरायांनी काय केलं, प्रभू रामचंद्राची भेट घालून दिली. प्रभू रामचंद्राने स्वतः लिंगन भुंग्याला दिलं गेलं. भुंग्याला समाधान वाटलं, प्रभू रामचंद्राला समाधान वाटलं. आणि पुढं ब्राह्मण म्हणे पवनात्मजा तू अवतार केला माझा भेटविला श्रीरामराजा झालो तुझा उपकारी. परत भुंग्याने हनुमंतरायाला हात जोडून म्हणू लागला काय असणारे हनुमंतराय तुमचे काय उपकार, किती उपकार सांगावं म्हणजे असणार. जपी तपीला न भेटणारा, योग्यांच्या न ध्यानात येणारा असे हे प्रभू रामचंद्र तुम्ही आम्हाला भेटवला. किती उपकार हनुमंतराय तुमचे आमच्यावर झाले. ऐसे सवनी उभयंतासी भ्रमर गेला निज धामासी हनुमंताने श्रीरामाची राजग्रासी. अशा प्रकारे असणाऱ्या भुंग्यात आणि प्रभू रामचंद्राची भेटीगाठी झाली. भुंगा आपल्या ठिकाणी निघून गेला आणि इकडं हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राच्या हाताला धरलं. म्हणलं चला तुम्हाला त्या चंद्रसेनेच्या घरी. श्री गणेशाय नमः. श्रीराम प्रभू रामचंद्राय नमः. श्रीराम येता निज मंदिरा आडवी धावोनी सुंदरा नमस्कारोनी श्री रघुवीरा निज वरा निले. आपल्याकडे प्रभू रामचंद्र येत असणारे त्या चंद्रसेनेने बघितलं गेलं. लगेच आपल्या महानात उठली. प्रभू रामचंद्र असणारे
आडवी गेली आपण जसं आपल्या पाहुणं घरात आल्याबरोबर पळत जावा आणि त्या पाहुण्याला आपण बोलून आपल्या महालामध्ये आणावा, तसं असणाऱ्या चंद्रसेनेने प्रभू रामचंद्राला आपल्या महालात चंद्रसेनेने आणला. श्रीराम बैसता मंचकावरी झाली मंचका, जगतुरी दैसे उठो निधळ करी निघे बाहेरी श्रीराम. आणि लगेच प्रभू रामचंद्र तिच्या महालात गेले आणि मंचकावर प्रभू रामचंद्र बसल्याबरोबर कडा 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 मंच तुटला की प्रभू रामचंद्र उठले निघून चालले. कपाट कळले चंद्रसेनेची मग बरोनी, क्रोधावेशी काय बोलली हनुमंताची कपटी होती वशी तू एक. लगेच चंद्रसेनेला हनुमंतराचे कपट कलर रागाच्या बरोबर कपटे हनुमंती कपटाची श्रीराम दूत आपले कार्य साधिले धुरता मारवनिया माझ्या कांता निज स्वार्थ. अरे कपट्या प्रभू रामचंद्राच्या दूता म्हणले तुझं कार्य साध्यासाठी म्हणले मला गोड बोललास, माझ्या मालकाचं मरण विचार घेतला ते पुसोनियावर वसे की केले घातक कर्म कोठे राहिला, सत्य धर्म महाधर्म तो केला. अरे भावार्थाने माझ्या नवऱ्याचं मरण तू माझ्याकडून विचार घेतला हनुमंतराय म्हणले. खरं बोल म्हणले, राहिलं का धर्म जागेवर म्हणले, कुठं गेला तुझा खरेपणा म्हणले. माझा म्हणून बोलली राक्षस भाज्या कृपाली राघव राजा पवनात माझा तुला म्हणले खटाड दिशी शाप देते. तेवढ्यात प्रभू रामचंद्राला कृपा उपजली आणि प्रभू रामचंद्र त्या चंद्रसेनेला म्हणले माझ्या कार्या लागी जाणं येणे केले विधान आणि शपदारोहण किमरता पण. अरे माझ्यासाठी हनुमंतराने तुझं हे तुला सगळे विचार नाही केलेले, तर माझ्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणू लागले हनुमंतराला शाप देऊ नकोस. आईचे विचारून या पोटी आत्मज्ञानाचे परिपाटी चंद्रसेनेनी सांगे गोष्टी कृपादृष्टी कृपा. विचार प्रभू रामचंद्राने केला कृपादृष्टीने चंद्रसेनेकडे पाहिला आणि काही ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागले. मी सर्वात्मा सर्वदेशी व्यापक नव्हे एकदेशी व्यापकता नाना कारासी निज देहासी व्यापक. मी प्रत्येक असणाऱ्या चराचरामध्ये भरून पुरून उरलेला व्यापक आहे. मी नव्हे एक दिशा, आता लक्षात ठेवा. वस्तुता एक आहे, देशता एक आहे आणि काळाता एकच आहे. काळ आषाढी एकादशीला पांडुरंग परमात्मा पंढरपुरात, बाकीच्या वेळेस नसतो का? असतो. फक्त वेगवेगळ्या नावाने म्हणजे वेगवेगळ्या आकार वेगवेगळ्या देशात. आपल्या भारतात देव म्हणतात, अमेरिकेत गोड म्हणतात. GOD जनरेशन डायरेक्ट मधलं एकच अर्थ आहे. ते वस्तुता एकच आहे, मी वेगळा नाही, सर्व देहामध्ये परिपूर्ण आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात. श्रीरामे धरली दरार आहे, श्रीरामे जीवना जीवत आहे, श्रीराम प्रतापे वायू आहे, चालवित आहे सर्वासी. सर्वांना असणारा चालवणारा मी बोलवले वेदवाले मी पुढे सर्वात चाले शरीर कोणाच्या सत्य देखवी ऐकवी एक नारायण. माझे मी चेतना दिल्याशिवाय शरीर कोणाचं चलत सुद्धा नाही. माझ्यामुळे पृथ्वी आहे, माझ्यामुळे पाणी आहे, माझ्यामुळे प्रकाश आहे. वाचा श्रीरामे दिदला आकाश म्हणून नांदताय आकाश, श्रीरामे तेजासी प्रकाश, श्रीराम सर्वासी व्यापक. सर्वांमध्ये भरून पुरून पुरवलेले प्रभू रामचंद्र आहेत. मग तुम्ही म्हणतात प्रकाश तेजात नाही काय? या वायरीत बी प्रभू रामचंद्र आहेत का नाही? आहेत की कुठं आहेत? वायरीत करंट आहे, नुसतं आहे करंट. वाचा श्रीराम बुद्धीची बोधविता, श्रीराम चितासी चेतविता, अंतकरणी सर्व सत्ता, श्री रघुनाथाचे निधर्मे. प्रभू रामचंद्राच्या धर्माने असणाऱ्या सर्व अवयवाची असणारी शरीरातील असणारी सत्ता प्रत्येकाने आपापल्या बाजूत ठेवलेल्या प्रभू रामचंद्राने श्रीराम मनाचा व्यापार, श्रीराम प्राणाची परिचार, श्रीराम साचार सर्व घेत असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे प्रभू रामचंद्राने चित्ताला चेतना प्रभू रामचंद्र देतात. नवे सर्व इंद्रियाला चालना सुद्धा प्रभू श्रीरामे नैनासी दृष्टे पार, श्रीरामे श्रवणासी होय श्रवण, श्रीरामे सुवास घेणे घ्राण, श्रीरामे विन सर्व व्यर्थ. प्रभू रामचंद्र वाचून व्यर्थ आहेत, दिसाय नाही लागले की माणसं म्हणजे त्याच्या डोळ्यात काय राम रामाला कानाने ऐकू गेलं नाही की रामाने सत्ता कानावर. श्रीरामे गोडी जाणे रसना, श्रीराम बोले वदन वचना, श्रीरामे प्राणी मी तू पणा जाण जाण तत्व. सगळं असणारं वळकून घे म्हणजे जीबीला चव नाही का? रामच राहिला नाही. रामामुळे असणाऱ्या जीबीला सुद्धा रस कळला जातो म्हणजे असणाऱ्या एवढाच नाही प्रभू रामचंद्रामुळेच असणारा बोलला जातो. राम निघून गेला की बोलतोय का? अव एकदा तरी बोला की श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणते स्वानुभवी, हे पदवी
अतर्क्य आवाज असणारे ज्ञानी लोक जाणतात बाकीला कळणार. प्रभू रामचंद्र झोपी होत्यात, प्रभू रामचंद्र तुटी होत्यात, प्रभू रामचंद्र चलायला लावतात, प्रभू रामचंद्र बोलायला लावतात. श्रीराम प्राणाचाही प्राण, श्रीराम जीवाचे जीवन, श्रीराम मनाचे उन्मन चैतन्य घन, श्रीराम प्राण्याचा प्राण कोण असेल तर प्रभू रामचंद्राचा, जीवाचा आधार प्रभू रामचंद्र आहे. मनाची पाचवी अवस्था भोगीत जीव राहे तू निवांत, सद्गुरु मुखे करोनी प्राप्त आला किमर्थ वांची. अशा प्रकारचं सर्वगत प्रभू रामचंद्र. सर्वगत म्हणजे कळलं का? सर्वांमध्ये प्रभू रामचंद्र आहे. गीता ठाव उरला नाही, कुठंच शिल्लक जागा नाही असं नाही. सर्वत्र प्रभू रामचंद्र आहे. असं तो असणारा प्रभू रामचंद्राचा भोग घे. जिथं बघशील तिथं प्रभू रामचंद्र, असं प्रभू रामचंद्राचा भोग घे. ती सद्गुरु कडून ऐकायचं असतं. तर मी सद्गुरु म्हणून तुझ्याकडे आलो, तुला सांगतो लक्ष नाही. सद्गुरुशी पुसो जाता हातीचा जाशील तू आता, तरी येत दिवशी द्विषयी एक कथा तुझं सर्वता. मग म्हटलं आताच्या आता एखाद्या सद्गुरुकडे जाते, नारळ घेऊन जाते, ₹100 घेऊन जाते, बसतात सांग आम्हाला. मग 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 म्हणले लई वेळ जाईल. प्रभू रामचंद्र म्हणले कधी गुरु तसा गुरु सापडेल का? सापडायचा नाही म्हणले, वेळ निघून जाईल. मग काय करायचं? सृष्टीचा मी करता ईशेन मात्रे सृष्टीचा अर्थ, सर्व माझी आत्मसत्ता तो मी तत्वता उपदेश. दुनिया तिथपर्यंत नाही अनेकाची सत्ता, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, माझी अशी सत्ता आहे म्हणले असणार. प्रभू रामचंद्र सांगतात म्हणजे एवढंच नाही, प्रभू रामचंद्र म्हणजे ह्या सृष्टीचा कर्ता मीच आहे आणि सृष्टीला संपवणारा मीच आहे. आणि तो असा हरण करा सृष्टीचं करता करविता तुला उपदेश करतोय. ब्रह्मा माझा नित्यांकित, शंकर माझे ध्यान करीत, विष्णू तो मी मूर्तिमंत उपदेशित तुझं लागी. काय भाग्य थोर आहे म्हणजे असणार. ब्रह्मदेव माझे अंकित आहे, महादेवजी माझं भजन करतात म्हणले, आणि ते प्रभू रामचंद्र तुला उपदेश करतात. वेद बोले म्या चालविला, सूर्य चाले म्या हलविला, देह हाले तोही मी बोले तुझं. अरे मी कोण आहे म्हणले तुला बोलता ऐक म्हणले. साक्षात विष्णू परमात्मा भगवंत राम समोर म्हणले, मी बोलविले, वेद बोले, मी चालविले, सूर्य चाले, मी हलविले, जगाचा प्राण हले, एवढा सत्ता माझी आहे आणि मी आज तुला उपदेश करतोय. काय ईश्वरांचा मी ईश्वर, गुरुचाही आधी परता सद्गुरु कोण सद्गुरु असेल. तुला संकटात सोडवणारा कुणीच नाही म्हणले का? तर ईश्वर देवाचा, तो हा देवांचाही देव. काय कळी काळात चालू देवांचाही देव मी म्हणजे एवढंच नाही असणार आहे. गुरुचा आदि गुरु मीच आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात. देवता गुरु या श्रुती वाक्यांचा निर्धार, तो मी विजो स्वमुखे सद्गुरु करी सदरू उपदेश. स्वतः मी प्रभू रामचंद्र आपणची देव होया गुरु असं वेद म्हणतोय, आणि तो देव तुझा गुरु झाला, भाग्यवंत आहेस. तुझ्या देहाचा चालक तो मी आत्मा, राम देख त्याची भोगिता हे चोख आवश्यक अंतरी. अगं म्हणजे मी असणारा सर्वांनी देहामध्ये वास्तव्य करणारा, तुझ्या देहाला चेतना देणारा मीच आहे. मग भोग की म्हणले भोगांचे लक्षण तेही एक असावं, दान सर्व साक्षी चैतन्य घन तो मी पूर्ण ध्यास. ऐक म्हणजे कसं भोगायचं असणारा मी असणारा, सर्वगत असणारा, त्याचा ध्यास तुला लागला पाहिजे. ध्यासांच्या परिपाटी दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी समूळ मावळी हे गोष्टी पाठी पोटी श्रीराम. असं ध्यास कर, असं ध्यान कर, असं ध्यान कर म्हणलं. द्रष्टा पाहणारा तू असेल, दृश्य तुझ्या समोर जी वस्तू असेल आणि त्याच्यातून येणारा अनुभूती रामच. लक्ष जे असेल लक्ष ध्यान त्याची ते आपणच व्हावे असं बोध तुला होईल म्हणलं. ठाव नाही जे ते भोगे भोगता कैसे ते मग भोगी जे श्री रघुनाथ हे कोणाते. आलं की मी तू पण आलं की संपलं. मरणाच्या आवर्तामध्ये सापडला, मरणाची भीती लगेच त्याला ते. मग द्वैताच्या पलीकडे जाऊन म्हणजे असणार तो प्रभू रामचंद्राचा असणारा जर ध्यान केलं सर्वत्र प्रभू रामचंद्र पाहून, मग भोगता कोण, भोगातली अनुभूती कोण, सगळं रामच होईल म्हणजे. तुझे पणाचे पिसे हेची भोगे निज मानसे तुझं व्याजायचे सांगी. अशा प्रकारचं निजात्म ध्यान प्रभू रामचंद्राचा तू असणारा ध्यान कर आणि तुझं पण बाजूला साड. ते प्रभू रामचंद्र ही मी चंद्रसेना हे बाजूला साड. रामच सगळं तर सर्वत्र रामाला बघ आणि असं भोग प्रभू रामचंद्र. श्रीराम भोगावा शरीरे मनसी तरी अवतारे निर्धारे घेईना. असू दे म्हणजे असणार आहे, असू दे म्हणजे
तुला असं बघता जमत नाही, पण तुझी इच्छा निर्माण झाली, तुझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली बरं का. आवडीचा धनी पुरवितो. आवडीचा धनी आहे, ज्याची जशी आवड आहे तसं देव पुरवी, त्याची आवड पुरविल्याशिवाय राहतच नाही. पण ध्यान चंद्रसेनेसारखं करावं लागणार आहे का नाही. आवड निर्माण, ध्यान करता करता आवड निर्माण पाहिजे. का तर आवडीचा धनी आवडीने भावे हरिनाम घेशी, त्याची चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीच्या पती लक्ष्मीचं जाणं पाहिजे. सगळं चालतं. ती म्हणजे तुझी आवड काय आहे, शरीराने माझा भोग घ्यायचा आहे तुला. तर हात जोडून सांगतो, ह्या अवतारात तुला घडणार नाही, पण तुझी आवड निर्माण करतो. तथापि भक्त भावासाठी माझा अवतरणे शुष्क काष्टी तुझे प्रीती स्तव गोरटी करीन गोष्टी ते ऐक. म्हणजे मला कुठेही कोणासाठी कधी बी त्यांनी जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळू. जसं माझं भक्त ध्यान करतात मी कसं प्रकट होत आहे, एका भक्तासाठी परड्या खांबात मी प्रकट होणार आहे, मग तसं तुझ्यासाठी मी होईल. कृष्ण रूपे श्री रघुनाथ तुझला त्वरील निश्चितार्थ वचन सत्य हे जाण. खरं सांगतो म्हणजे असणारा पुढच्या जन्मामध्ये मी यादव कुळामध्ये श्रीकृष्ण म्हणून पृथ्वी तलावर अवतरित येईल म्हणजे, आणि त्यावेळेस मात्र तुझ्या बरोबर लग्न करतो बरं का. ते राजा सत्राजित त्याचे उदरी तुझनी जनित सत्य भामावशी सत्य तुझ मी ते वरी. आणि तिथं म्हणजे असणारा ते यादव कुळामध्ये असणारा सत्राजित नावचा असणारा राजा, त्या राजाच्या पोटी तू जन्माला येशील, तुझं नाव सत्यभामा पडल, आणि मग म्हणले मी तुला तिथं तुझा पाशी नादात तुझा होईन मी अंकित माझे भक्त मज प्रिय. आणि तुझा जो काय असणारा जो काय भाव आहे, तो भाव मला आवडलेला आहे, मला पसंत पडला तुझा भाव म्हणजे, म्हणून तो भाव तुझ्या जवळ आहे, तो मला कळलेला आहे, म्हणून तुझा मी अंकित होईल. तू बस म्हणले की बस, मी म्हणलं की माझं नाचविता तैसा तैसा मी मज भोगीत अंतरी. जसं माझं भक्त मला जसं नाचवत्या तशा प्रकारचा मी नाचतोय म्हणजे, मग म्हणजे तू निवांत राहा म्हणजे वाट गावे मजला द्यावे माते पारे मज स्मरावे मद्रूप रावे अशी व्हावे काळावे. मग आता तू काळाचं क्रमण करायचंय पुढच्या जन्मापर्यंत, त्याच्यासाठी काय करावं लागेल ह्या जन्मात. ऐका, गावे मजला द्यावे, गाव म्हणजे कसं जय राम जय जय राम असू द्या. झोप गेली आता सगळ्यांची, झोप नसते म्हणून तर वाचते श्रीराम जय राम जय जय राम, कोणी झोपा नाही. मग गावे गावे कसं द्यावे कसं गावे, गात जागा गात जागा, तसं नाही खात जागा खात जागा. नंदना तन्मय झाली चंद्रसेना विसरली मी तूपणा श्रीराम उच वचनानुसरली. बरोबर, रामचंद्राने काय बोलले होतं म्हणजे, तो गात माझं असणारं गाव नामस्मरण करत ध्यानात बस. एवढंच नाही, मला पाहत राहा. स्मरण केल्याबरोबर दृष्टीपुढे माझ्या असणारा चित्रपट म्हणजे माझा फोटो तुझ्या डोळ्यासमोर उरला पाहिजे. नामोच्चारिता कंठी पुढा उभा जगत जटी ऐसे करून या ध्यानमनी करावे चिंतन. मनात असं चिंतन कर. राम म्हणल्याबरोबर राम हे मूर्ती समोर डोळ्यासमोर राहिली पाहिजे. असं जर तू चिंतन केलं तर तुझं कल्याण होईल. ह्या शब्दावर का अंतमती सोबती असते बरं का. ज्याचं ध्यान ह्या जन्मी करतात पुढचा जन्म तसा मिळत असतो. तो आपण ह्या जन्मात जे असणार दान करेन ते पुढच्या जन्मात भरपूर प्रम मिळत असतं. म्हणून असणार तू मरेपर्यंत माझं ध्यान कर, माझी असणारी भक्ती कर असं सांगितले. चंद्रदत्त सेना म्हणजे बरं लगेच ध्यानाला बसली. श्रीरामासी नमस्कारिले साष्टांगेसी मने उदरिले दिनासी येते धाडोनिया श्री रघुनंदन सकुल तारिला ही रावण धन्य धन्य दशासन वाट पूर्ण कृपाळू. मग त्या राजा रावणाने हित प्रभू रामचंद्राला पाठवलं. अनागरच्या पाताळातल्या लोकांचा सुद्धा उद्धार केला आणि आम्हाला असणार चांगली वाट असणाऱ्या राजा रावणाने दाखवले. प्रभू रामचंद्राला भीत राक्षस राज धन्य धन्य तो पवन आत्मज धन्य श्रीराम विजय दोज जने मज उद्धारिले. धन्य धन्य तो राजा रावण, धन्य धन्य ते हनुमंतराय सुद्धा म्हणलं असणार. त्यांनी प्रभू रामचंद्राची आमची भेट घालवली, आमचा उद्धार केला. करून या स्तवन केले श्रीरामासी नमन घालून या पद्मासन बैसली जाण ध्यान. अशा प्रकारचं स्तवन प्रभू रामचंद्राचं केलं. प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करत करत पद्मासन घातलं आणि ध्यानस्थ झाले. त्यानंतर श्री
रघुनाथ मकर ध्वज जो हनुमंत सुत महाकावी ते अभिषेकित राजा करीत तयासी. याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी का हैकावती नगरात तिथं हनुमंतरायाचा मुलगा मकर ध्वज त्याचा राज्याभिषेक केला, त्याच्या हातात ते राज्य दिलं. आशीर्वाद वदे श्री रघुनंदन जोवरी लंकेसी विभीषण तोवरी राजसिंहासन तुझ लागोन पाताळी. प्रभू रामचंद्रांनी जाता जाता आशीर्वाद दिला, जोपर्यंत विभीषण काका लंकेचं राज्य करत आहे तोपर्यंत तू हैकावतीचं राज्य करतील असं हनुमंतराच्या मुलाला आशीर्वाद दिला. आशीर्वचन श्रीराम हनुमंत लक्ष्मण वेगळे निघाले ते दोन लंका भुवन अशा प्रकारचा मकर ध्वजाला आशीर्वाद दिला आणि पाताळात प्रभू रामचंद्र हनुमंतराया लक्ष्मणजी लंकेकडे उड्डाण. हनुमंते दोघे जण स्कंदी बसविले आपण वेगे करून उड्डाण आले जण बिलवद्वारा. लगेच हनुमंतरायाने लक्ष्मणजीला एका खांद्यावर प्रभू रामचंद्राला एका खांद्यावर. मूर्ती बघितली मी कुठं माहितीये का, वडाळा समाज आपल्या बार्शीतला तिकडचं रेल्वे पटरीच्या तिथं म्हणजे कोणची गेली पांडे चौकातनं बाहेर पुढे निघले नाही पहिलं रेल्वे होते आणि तिथं वॉटर मंदिर आहे साईडला आणि तिथं तशी हनुमंतरायाची मूर्ती आहे. एका खांद्यावर लक्ष्मणजी आणि एका खांद्यावर प्रभू रामचंद्र. मी मूर्ती बघितली, आठवायला लागलं कुठं कधी बसविलं असेल, कधी कुठं बसविलं असेल. आणि नेमकं रात्री हे उघडा होता ग्रंथ आरतीच्या वेळेस वही वाचली म्हणला की अहिर रावणाला मारण्यासाठी ती पाताळात प्रभू रामचंद्र घेऊन गेलेले आहेत. प्रभू रामचंद्राला तेव्हा हनुमंतरायांनी खांद्यावर बसवलं. नाहीतर मी म्हणायचो मी अजून कुठं बघितलं नाही, कुठं वाचलं नाही प्रभू रामचंद्राच्या खांद्यावर हनुमंतराय लक्ष्मणजी कसं काय दोघं तरी. बघा तिथं गेलं तर आता तुमच्या गावच्या वाटेला जाताना ते जुनं पोलीस स्टेशन त्याच्या मागे मारुती मंदिर वाटाळा समाज मारुती मंदिर आहे, इकडचं सुभाषनगरचं नव्हे तिथलं त्या जुन्या पोलीस स्टेशनच्या मागचं तिथं ती मूर्ती आहे. मग आता माझ्या लक्षात आलं की रावणाला मारण्यासाठी मारून झाल्यानंतर पुन्हा हनुमंतरायाने लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राला आपल्या खांद्यावर बसवलं आणि लंका भुवनावर आणलं. अंधकार श्रीराम स्वय प्रकाश कर दर्शने केला विरोध पंत दुरंधर कर्मी. महाभयानक अंधारी रात्र त्या भुयारामध्ये अंधार होता, पण प्रभू रामचंद्राच्या तेजाने हनुमंतरायाने म्हणलं अलगत दोघांच्या तिघांच्या तिघ बाहेर आली. आले एकाएकी बाहेर वानर सैन्य माझा हरी अग्निशशांक सूर्या परिवानर विरी देखिले. पट्टू दिवशी तिघांच्या तिघ बाहेर आले. चंद्र सूर्य अग्नी सारखी तेजस्वी तिघजण वानराला दिसली. वानर काय म्हणतात, रात्र श्रीराम कोठे होता पूर्ण कामात आला विश्राम धामाला पूर्ण. सगळ्यांना विश्राम देणारा आनंद देणारे प्रभू रामचंद्र वानर मंडळी म्हणले 3 दिवस आणि 3 रात्र. बरं झालं आलं. कोणी नमिती श्रीरामाची, कोणी भेटती लक्ष्मणाची, कोणी वंदिती हनुमंताची हरिनामेची गर्जे. सगळे प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये गर्जना करत. कोण प्रभू रामचंद्राच्या पाया पडते, कोण लक्ष्मणजीच्या पडते, कोण हनुमंतराच्या पाया पडते. प्रणत पाळ पूर्ण कृपाळू श्रीराम पूर्ण कृपा करणारे असणारे प्रभू रामचंद्र, दिनांचा उद्धार करणारे प्रभू रामचंद्र. एवढंच नाही, कल्याण करणारे प्रभू रामचंद्र, आमचा आधार असणारे प्रभू रामचंद्र. सर्वज्ञाला रघुनंदन दिन उद्धरण श्रीराम. सत्य प्रतिज्ञा करणारे आपल्या प्रभू रामचंद्राला सर्व जाणारे प्रभू रामचंद्र आलेले आहेत. अशा प्रकारचे दिन सर्व मंदिराला आनंद झाला. आनंदाच्या भागात म्हणल्या भक्तांचा कैवारी असणारा इल्ल्याचा उद्धार करणारा राजा रावणाचा असणारा विश्वतरंगात अंतरंग जो सर्वांच्या अंतराच्या ठिकाणी आत्मा म्हणून वास्तव्य करणारे एवढंच ना भक्तांचा असणारा तरंग असणारे सीता माऊलीवर असणारा पडी भारे गरजो लागली वनरे देखोनी श्री रघुवीरे अत्यादरे. अशा प्रकारे प्रेमाने प्रभू रामचंद्राचं गुणानुवाद करत प्रभू रामचंद्राने बघितलं सर्व वंदर मंडळीला सुग्रीव विभीषण करी धरो आणि श्री रघुनंदन शिबिर माझी नेले दान सुख संपन्न. प्रभू रामचंद्राने सुग्रीव राजाच्या हाताला धरलं, विभीषण काकाने दुसऱ्या हाताला धरलं, सगळे मिळून आपल्या असणाऱ्या शिबिकेमध्ये गेले. जवळ अनुसंधान रावण ओम विद्वंसन एका जनार्दना शरण रामायणाती पुढील असणारी कथा अतिशय सुंदर गोळ्यामध्ये असणारी पुढच्या महान पतिव्रताद्वारे असणारं त्यांचं संभाषण होणार आहे. सीता माऊली आणि मंदोदरी आणि राजा रावण होम हवन करणार आहे. त्या राजा रावणाच्या होम हवनाचं सुद्धा विध्वंसन कसे करतात सुंदर गोड कथा. नवल कथा श्रीराम काव्या माझी नसता कोटोनी काढिली ही कथा ऐकोरी वक्ता. श्रोते मुलींना वळत वाटायला लागलं म्हणजे 300
39व्या अध्याय मध्ये असणार आहे ग्रंथकर्ते पुन्हा आता झोपीच्या कोटी रामचरित्र बदले वाल्मिकाचे वक्र कोटे कैसे विचित्र विचित्र कोटे चरित्र रघुनाथ शतकोटी प्रविश्राम एक एकाक्षरम पुसदम हा पापनाशनम 100 कोटी श्लोकाचा रामायण त्या वाल्मिक ऋषीने लिहिले मध्ये मग कुठं 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 कसं कसं लिहिलं अगदी पुराण स्वती पाले शोधून सेतू बंधन महात्मी जाण हे आख्यान वाटलं कुठनं घेतलं तर असू द्या म्हणजे असणार 18 पुराणापैकी अग्निपुराणामध्ये सेतू महात्म्य तिथलं असणार हे तिथलं इथं उतरलं आळस सांडोनियाची ते शनभरी करोनी आवश्यक ते पावे तो दोन्ही ग्रंथ ते असंख्य ते फेडावे म्हणजे आता ते आळस आळसाला बाजला सारा म्हणले आणि ह्याला कुणाला असणार ह्याच्याविषयी शंका आली कसं घेतलं असं रम्य रामायण त्याच्यात ही कथली कथा घेते मग आळस बाजूला सारा अग्निपुराण नावाचा असणारा ग्रंथ रामायण केले सप्तकांड करतन त्यात आहे रावण आख्यान काय मनोनी शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी रामायण 7 कांडाचं लिहिलं त्याच्यात म्हणजे अहिरावण महिरावणाचं आख्यान कसं इसरावं म्हणून उतार ते तवा विष्णूचा अवतार त्याची स्वप्नी नाही विसर महाचतुर ग्रंथ असं सांगणार म्हणजे का तर साक्षात विष्णूचा अवतार असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत म्हणजे त्यांचं कसं विसरण म्हणले म्हणून म्हणले त्यांनी माझ्या बुद्धीला चेतना दिली गावा मला म्हणजे अहिरावण महिरावण विसरला लिहा तेवढं परंतु झाले बहुत दिवस मुखी पाळीता ग्रंथास गोवाळी रे ध्यास ती तयास काय की असं कित्येक दिवस जरी ग्रंथ लिहित असताना त्यांनी लिहित होता पण त्यांच्या मुखातला घास त्यांनी माझ्या असणाऱ्या मुखात घातला गेला मग मी बी असणार त्या अध्याय घाल होतोय का की असं मला वाटत होतं मग मी बी त्या हिरावण महिरावण अध्याय ह्याच्यात घातला मग साक्षेपे जय राम सुते करोनी घातले अध्याय ते हृदय गोनी एकनाथे माझा अंतकरणाने त्याचा शोध घातला आणि जयरामाची मुलगी असणारे गावबा काका म्हणतात माझ्याच हृदयात एकनाथ महाराजांनी प्रवेश केला आणि त्यांनी माझ्याकडून ह्या अहिरावण महिरावण ज्ञान काही नेलो मी व्याख्यान माझे हृदय प्रवेशून केले कथन मला काय असणार ज्ञान नाही मला असणार यमक जुळवता येत नव्हतं पद व्याख्यान असणार मला काही कळत नाही माझ्या अंतराच्या ठिकाणी असणार बुद्धीमध्ये एकनाथ महाराजांनी प्रवेश केला आणि त्यांनी लिहून घेतलं श्रीराम नयनाचाई नयन श्रीराम सर्वनाचाई श्रवण श्रीराम मनाचे आदि मनतेने लेख प्रभू रामचंद्र डोळ्याचा डोळा प्रभू रामचंद्र म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणजे असणारे कानाचे कान प्रभू रामचंद्र मनाचा आदि मन प्रभू रामचंद्र त्यांनीच लिहायला लावलं श्रीराम सर्व बुद्धी दाता सर्वी सर्वत्र त्याची सत्ता हेही करणे श्री रघुनाथ काय आता मी प्रभू रामचंद्र सर्वांना बुद्धी देणारे प्रभू रामचंद्रच आहेत म्हणजे सर्वत्र असणारे त्यांची सत्ता आहे म्हणजे म्हणून तर कोण कोण बुद्धिवान त्याला अशोक चक्र मिळतं कुणाला पद्मभूषण मिळतं का बुद्धी ज्याची त्याची बुद्धी आहे म्हणजे असणार ज्याची त्याला असणार आणि आपल्यासारख्याला तशीच बुद्धी जशी असेल तशी बुद्धी प्रभू रामचंद्राने दिलेली म्हणजे वाचा प्रार्थना जय रामात्मजे करोनी नमनमये पुढील अनुसंधान सावधान अशा प्रकारे श्रोते मंडळीला प्रार्थना केली श्रोते तुम्ही महिषाची मूर्ती तुकडी भक्ती माझ्या आरती जसे असणार आमचं जी काय गावबा काका म्हणतात आमचे सद्गुरुजी काय ज्यांना हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत त्यांनी आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कृपा आशीर्वाद म्हणजे जवळ माझ्यावर झाला म्हणून हे हिताख्यान मांडलं गेलं तर श्रोते मंडळी आलास बाजूला सारा सुंदर गोड कथा उद्याच्या त्या ठिकाणी राजा रावण सगळ्याला सांगून दमला आता म्हणतो तरी तुझा नंबर लागला म्हणजे तू तरी सीतामाऊलीकडे जा की बघ की सीतामाऊलीने ऐकलं तर ऐकलं म्हणतो तरी म्हणते गप्पा बरं आता रात्र झाली म्हणजे असणार 10 वाजून गेल्यात म्हणजे आजचे दिवस गप्पा म्हणजे उद्या 8 वाजता श्रीराम गमान नाम चतुर्पंचास्तो ज्ञानदेव भगवान की जय राजा राज रामचंद्र भगवान की जय पवन